नमस्कार मंडळी, माझ्या न्यू व्लॉगमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत. आज घरी करमत नव्हते म्हणून मी शेताकडे गेले होते. शेतातले वातावरण पाहून मन अगदी प्रसन्न झाले. सकाळी वातावरण गार आणि सावली होती म्हणून आईला थोडं मदत करायचं ठरवलं. आणि मग काय दोघींनी मिळून असा लसूण काढायला सुरुवात केली. बघता बघता दुपार झाली आणि उन्हाचा कडाका वाढला. ऊन खूप वाढत होतं म्हणून दोघीनं पटापट असा हात चालवला आणि लसूण काढून घेतला. उन्हापासून वाचण्यासाठी मी पण रुमाल बांधून घेतला. शेवटी असा सर्व लसूण काढून घेतला. काम करून खूप भूक लागली होती. मग काय शेतातल्या ताज्या घुसघुशीत काकड्या तोडून आणल्या. काकड्यासोबत दुपारचं जेवण म्हणजे सुकच. आमच्या शेतातल्या लाडक्या कुत्र्यालाही खूप भूक लागली होती. त्यालाही प्रेमाने एक चपाती टाकली आणि त्याने 2 घासात ती फस्त करून टाकली. जेवण झाल्यावर थोडी शांतता मिळाली. मग काय चुलीवरचा गरमागरम चहा ठेवला. चहाचा तो घोट आणि शेतातला तो आराम सगळं कसं तृप्त करणारं होतं. चहा पिऊन थोडा आराम केला आणि जवळच एक आमचं चिक्कूचं झाड होतं. यंदा त्याला खूप चिक्कू लागली होती, खूप मोठी मोठी. चला म्हणला आपण पण जाऊन पाहूयात. तर खरंच खूप छान झाड झालं होतं आणि खूप चिक्कू लागली होती भरपूर प्रमाणात. आणि मग काय पटापट अशी खूप सारी चिक्कू तोडली. तुम्ही पण बघू शकता खूप मोठे मोठे चिक्कू आहेत. मग काय माझा हात थांबलाच नाही. मी पटापट सर्व चिक्कू तोडून घेतली. झाडावर पण भरपूर होती पण झाडावर मला जाता येत नव्हतं म्हणून मी खालची सगळी तोडून घेतली आणि एका ठिकाणी मोठा ढीग मांडला. त्यातली काही चिक्कू पिकलेली होती. मग काय ती खाऊन मस्त असं सर्व वातावरण फिरून पाहिलं. तर आईने मला अजून दुसरं एक काम सांगितलं की रात्री जे अवकाळी पावसामुळं आंबे पडली होती ती वेचून आणायला सांगितली. तुम्ही पण पाहू शकता किती नजर लागायसारखं झाड झालेलं आहे आंब्याचं. आणि आंबे तर भरपूर प्रमाणात आलेत. आणि मी सर्व आंबे अशी गोळा केली. आंब्याची एक पिशवी भरली होती. शेवटी असं सर्व वातावरण फिरून पाहिलं. आणि खरंच शहरातल्या धावपळीतून गावाकडच्या शेताकडे येणं खूप प्रसन्न वाटलं. मग मंडळी कसा वाटला आजचा व्लॉग नक्की कमेंट करून सांगा. तर आजच्यासाठी एवढेच. बाय बाय.